आता बघूयात राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पत्रामध्ये अर्ध सत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे असं सरवणकर म्हणतायत। बघूया। म्हणजे असा संशय आला म्हणून ट्रस्टीने समजा पत्र लिहिलं, हे चांगलं केलं का वाईट? जे काही लो पोल्स आहेत ते थांबवण्याचं काम केलं, हे चांगलं केलं का वाईट केलं? आता उत्पन्न ते 90 लाखांपर्यंत गेलं आहे। ह्याचं कारण असं काय, जे काही लो पोल्स होते, जे आम्हाला समजत होते ते बंद केले आणि त्यामुळे उत्पन्न वाढलं आहे। हे चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार का टीका करणार? बघा, त्याच्यामध्ये अर्ध सत्य आहे, जे काही पत्र आहे त्याच्यामध्ये, की आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे उत्पन्न वाढलं। मग वाढलेल्या उत्पन्नाच्या पूर्वीचं जे उत्पन्न होतं त्याचा ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे, त्याची चौकशी झालीच पाहिजे। ही कोण करणार? सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी होतीये। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा खळबळजनक आरोप आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। राज ठाकरेंनी मंदिराच्या विश्वस्तांचं पत्रच वाचून दाखवलं। राज ठाकरे यांच्या आरोपांवरती उद्या सिद्धिविनायक न्याय भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही कळतंय। प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत जिल्हा परिषदेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो। महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत। साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी हेच कळत नाही मला। त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत। मिळकत तुम्ही कशी यशस्वी झाला? असो महोदय, विश्वासांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरील संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई, राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या। म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिराबद्दल चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटत आहेत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवत आहेत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू दे, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत।